शहापूर तालुक्यातील गोठेकर ग्रामपंचायत हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरतो शुक्रवारचा आठवडी बाजार। हा बाजार शहापूर व आजूबाजूच्या गावातील नागरिकांच्यासाठी एक मोठा आधार झाला आहे। वाढत्या महागाईत आपले बजेट सावरण्यासाठी नागरिक या बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी करतात व आपल्या आठवड्याचा भाजीपाला व तत्सम वस्तू या ठिकाणावरून खरेदी करतात। याच बाजारात ओल्या व सुक्या मच्छीचा बाजार देखील मोठ्या प्रमाणात भरतो। विरार, अर्नाळा येथील विक्रेते या ठिकाणी मच्छी विक्रीसाठी येतात। ताजी मच्छी या ठिकाणी वाट्यावर व किलोवर स्वस्त दरात मिळते। नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी एकच गर्दी करतात। शहापूर येथील शुक्रवारच्या बाजारामध्ये आपण आलेलो आहोत। या ठिकाणी सुक्या मच्छीचं मार्केट आपण पाहू शकतो। या ठिकाणी वाटे लावून असे 50-100 रुपयाला वाटे लावून या ठिकाणी विकलं जातं। अत्यंत स्वस्त असं या ठिकाणी विकलं जातं। आपण त्या मावशी आहेत आपल्या सोबत, त्यांच्याकडून जाणून घेऊया कुठून येतं आणि कशा प्रकारे आपण वाटे या ठिकाणी लावले जातात। नमस्कार मावशी, नाव सांगा तुमचं? दर्शना दिलीप पागधरे। कुठून आलात तुम्ही? आम्ही विरार आगाशी टेंबीपाडा इथून आलेले आहेत। आम्ही सकाळी 5 वाजता निघतात, इकडे 8 वाजता येतात। कधी ट्रॉफिक वगैरे असते तर मग आम्ही अटकतात, मग 8, 8:15 वाजता आम्ही इकडे येताना आम्हाला। आणि आल्यावर आम्ही इकडे विकायला बघा 50, कधी 100ला 3 पण देतात मागितल्यावर। आता सध्या महाग आहे म्हणून आम्ही 600 रुपये किलो बोंबील वगैरे विकतात। 600 रुपये किलो बोंबील। अजून नंतर सुकट आहे ती स्वस्त आलं की आम्ही 350-400, मग महाग झाली की आम्हाला पण मग आम्ही 500 विकतात। महागच आहे सध्या आता। आणि हे वाटे लावलेले दिसतात, वाटे किती? 50ला। 50ला। आणि ती टोपली जी लावलेली आहे समोर पण आम्ही 50ला देतात। ती 50 रुपयाला, म्हणजे स्वस्त लावतात। आणि किलोवर पण दिलं जातं आणि कधी सगळेच घेतला, कोणाकडे असतात कोणाकडे नाही, मग आम्ही 50चा वाटा लावतो, 100ला पण देतात। धन्यवाद। या शुक्रवारच्या बाजारात खरेदीसाठी काही नागरिक आलेले, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। नमस्कार काका, तुमचं नाव सांगा? माझं नाव वसंत घरत। कुठून आलात आपण? कासगाववरून। दर शुक्रवारच्या बाजारात येतात? कशासाठी येता, काय खरेदी करता इथे आल्यावर?
काय भाजीपाला वगैरे काय संसाराला जे लागेल ती वस्तू ती स्वस्त भावात मिळते, त्याच्यामुळे लोक येतात. हा. आणि जवळ आहे हा बाजार, बरोबर. तालुक्याचा ठिकाण आहे, त्याच्यामुळं मोठा बाजार हा झाला. त्याच्या अगोदर एवढा मोठा नव्हता, हा. आता मोठा बाजार झालाय. सर्व परवडतंय. प्रकारच्या वस्तू या ठिकाणी मिळतात म्हणून हा, तुम्ही इथे येता. हे आठवड्याची पूर्ण भाजी खरेदी करून घेऊन जा. हा, आठवते. कसे लावलेत वाटे? हा, वाटे कसे लावले? वाटे आहे 100 आहे, 100 आहे, 50 आहे, 100 आहे चिंबोरी. बागड्याचे आहे 100 हे 50 आहे. कोपिल का 50 ला वाटे. हे देव हे 100 ला वाटे दादा. या ठिकाणी ओला मच्छीचा देखील बाजार हा या ठिकाणी बसलेला आपण पाहू शकतो. या ठिकाणी 50-100 रुपयाला वाटे या ठिकाणी लावलेले. छोटे हे जे आहेत ते 50-50 रुपयाला आहेत. या मोठे आहेत ते 100 रुपयाला आहेत. हे 50 चे आहे, हे हे 50. 100 आहे, बागडा आहे 100. ते बोंबील बोंबील आहे 50 ला वाटा. हा. चिंबोरी आहे 100 ला, हे तांबडा पापलेट? प्लेट आहे 100 ला वाटा. हे पापलेट 100 ला वाटा. हो 100 ला. ज्याप्रमाणे बाहेरून या ठिकाणी व्यापारी आपला माल घेऊन येतात, तसेच शहापूरचे स्थानिक व्यापारी देखील या ठिकाणी आपला मच्छी मार्केटचा माल घेऊन येतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचे वाटे या ठिकाणी लावलेले, कशा प्रकारे विक्री आपण या वाट्यांची करतात. तेल बांगडा आहे 100 ला पाऊण किलो. हा, हे वाटे दिसत आहेत मला. कितीला हा? पाऊण किलो आहेत ते 100. पाऊण किलो आहेत का? हा. आणि ह्या मोठं ते 1 किलो बांगडे आहेत ते काठ बांगडा. हा. 100 ला 1 किलो. 100 ला 1 किलो. 100 ला सुरमई आहे. 100 ला भाजी पोटी आहे. हा. त्याच्या बनवलेले आहेत तुम्ही छोटे छोटे, हे 100 रुपयाला. हा. आणि हे पुढे ती मापली 100 ला वाटा. हा. ती बांगडे 50 ला वाटा आहे. सुरमई 50 ला वाटा. कुठून माल आणता तुम्ही? पावसाळ्यात जातात. भाऊच्या धक्क्यावरून. रोज आपण कुठे असतो? पूर्ण बाजार करतो आम्ही. सगळे बाजार करतात. सगळे बाजार. म्हणजे शहापूरमध्ये मार्केट नाही येते. हा. जिथे बाजार असेल त्या ठिकाणी जाऊन बांध. या ठिकाणी मच्छी खरेदी करण्यासाठी काही ग्राहक आलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं नियोजन आठवड्याभराचं यांचं या मार्केट मधून होतं. नमस्कार, आपलं नाव सांगा सर्व. नमस्कार, मी महेंद्र भांगरे. हा. शुक्रवारचं मार्केटचं बोलायचं जर गेलं हा. तर एकदम योग्य दरात सर्व तुम्ही पालेभाजी घ्या, फळभाजी घ्या, सुकी मच्छी, ओली मच्छी, कपडा बाजार सर्व इथे एकदम योग्य दरात मिळतं. आणि शुक्रवारचा आठवड्याचा पूर्ण सगळा बाजार आपण इथून एकदम व्यवस्थित करून घेऊन जाऊ शकतो. तसंच आता शहापूर तालुक्यामध्ये भरपूर कंपनी आहेत, रोजगारवाले आजूबाजूच्या खेड्यापाड्यावर येतात, त्यांच्यासाठी पण सर्व आपल्या म्हणजे कमीत कमीत पैशामध्ये चांगला आपण आठवड्याचा बाजार करू शकतो. शुक्रवारच्या मार्केटमध्ये एकदम म्हणजे इथं सर्व स्वस्त आणि योग्य दरात मिळतं. बऱ्याचशा पैशाची बचत होते व कुटुंबाचं तुमचं आर्थिक गणित सुद्धा व्यवस्थित बसतं यामुळे. आर्थिक बजेट सगळं एकदम व्यवस्थित होतं. आणि इथं आपल्याला जे मार्केटमध्ये तेवढा पैसा खर्च होतो त्याच्यापेक्षा कमी दरामध्ये एकदम चांगलं आणि फ्रेश भाजीपाला सगळ्या गोष्टी मिळतात इथं. धन्यवाद. शहापूर येथे वास्तव्यास असलेल्या मावशी आपल्या सोबत आहेत. त्या देखील या ठिकाणी मुंबईला जाऊन रोज माल घेऊन येतात आणि आठवड्याचा बाजार ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जाऊन आपल्या मालाची विक्री करतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं या ठिकाणी नियोजन यांच्या मार्फत या मालासाठी केलं जातं. नमस्कार मावशी, किती वाजता तुम्ही जाता? आम्ही सकाळी रात्री 1 वाजता जातो. रात्री 1 वाजता. हो, रात्री स्वतःच्या 1 वाहनाने जाता तुम्ही? नाही, आम्ही भाड्याने जातो. भाड्याने? टेम्पो जातो इथनं टेम्पो बाजारात. घेऊन जाता. हा. कुठे जाता? कुलाबा भाऊचा धक्का विटीला गाडी थांबते आमची आणि तिथनं आम्ही कुलाबा भाऊचा धक्का करतो. हा. आणि तिथून मग किती माल रोज अंदाजे किती मार्केटसाठी किती माल आपण खरेदी करतो? आम्ही 1-2 पाटी आणतो माल.
1-2 पाटी तो मिक्स मध्ये माल असतो सगळं. मिक्स मध्ये म्हणजे आम्ही एकत्र करतो ना, मग इथेशी वेगळा वेगळा एकत्र म्हणजे तुम्ही मिळून काही लोक जातात हो. असं सगळे मिळून जातात भरपूर जण असतो आम्ही. हा. आणि मग ज्याला जो माल पाहिजे त्याच्यातून छाटून हा घेतात. त्याने घ्यायचं. आणि तिथे मग लिलावे होतात ना, मग तिथे आम्ही खरेदी करतो. लिलावामध्ये खरेदी करता. आणि मग जिथे मार्केट असेल त्या ठिकाणी जाऊन आपण विक्री करतो. विक्री करतो. हा. आठवड्याचे 7 दिवस हो, रोजचं कुठे ना कुठे मार्केट असतं तिथे जाऊन विक्री करतो. धंदा व्यवस्थित होतो. धंदा व्यवस्थित होतो. आता रविवारी आम्ही सापगावला पण जाऊ. हा.